नमस्कार मित्रांनो. तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करता का? तुम्ही एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी करता का? तर मग हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे. कारण तुम्ही जर ही तयारी करत आहात, तर या तयारीसाठी जी आर्थिक मदत लागणार आहे, ती तुम्हाला या स्कॉलरशिपच्याद्वारे मिळणार आहे. आणि म्हणूनच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. कारण या व्हिडिओच्याद्वारे आपण बघणार आहोत, की तुम्ही 70,000 पासून ते 1,20,000 पर्यंतची जी स्कॉलरशिप आहे ती कशा पद्धतीने मिळवू शकता, तुमचं स्पर्धा परीक्षेचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी. चला तर हा व्हिडिओ बघूया. मी सुशांत तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघूया आणि बघा आपण या व्हिडिओमध्ये विशेष करून बघणार आहे, की जी तार्टी, बार्टी, सारथी, अमृत अशा ह्या ज्या संस्था आहेत, यांच्याद्वारे घेण्यात येणारी सी-ई-टी परीक्षा आहे, त्या बाबतीतल्या काही सूचना आपण बघणार आहे. तर पहिल्यांदा बघूया बघा, की आपण सुरू करणार आहे व्हिडिओ. जो टी-आर-टी-आय आहे, म्हणजेच आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, ही खास करून एस-टी समाजासाठी काम करते बघा. त्याच्यानंतर जी बार्टी आहे, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, ही जी आहे ती विशेष करून एस-सीसाठी आहे, काम करते. त्याच्यानंतर सारथी आहे, ही ओपन, कुणबी यासाठी काम करते. अमृत जी आहे, ती योजना देखील याचसाठी काम करते. तर आपण बघणार आहे, ती देखील याचसाठी काम करते. पण अमृत जी संस्था आहे, ती खास करून ई-डब्ल्यू-एस म्हणजेच जे इकॉनॉमिकल विकर सेक्शन आहेत ओपनमधले, त्यांच्यासाठी आहे. आणि ही म्हणजे अण्णाभाऊ साठे, म्हणजे विशेष करून मातंग व तत्सम समाज जो आहे यांच्यासाठी ही संस्था काम करते. तर तुम्ही जर एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी करत असाल, तर ह्या ज्या संस्था आहेत, ह्या तुमच्यासाठी सी-ई-टी घेतात. म्हणजेच तुम्हाला स्कॉलरशिप देण्यासाठी तुमची सी-ई-टी घेतली जाते. पण ह्यावेळेस हा जे सी-ई-टी घेण्याची जी वेळ आहे, ती टी-आर-टी-आय या संस्थेकडे असणार आहे. म्हणून तुम्हाला जर काही या परीक्षेचे फॉर्म भरायचे असतील, जर तुम्हाला या स्कॉलरशिपचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही टी-आर-टी-आय म्हणजे यांच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या आणि तिथून तुम्हाला सर्व काही कळेल. तुम्हाला फॉर्म तिथूनच भरता येईल. हा फॉर्म फक्त ऑनलाईन स्वरूपात असणार आहे बघा. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे, की याच्या नेमक्या सूचना काय आहेत ते बघूया. त्याच्यानंतर याच्यामध्ये प्रत्येक कुठल्या-कुठल्या परीक्षेसाठी कुठली-कुठली पात्रता लागणार आहे आणि याच्यासाठी डॉक्युमेंट कुठले लागणार आहेत, हे आपण बघूया. तर आपण सुरू करणार आहोत. तर बघा, महत्त्वाच्या सूचना काय आहेत, की एका वेळेस उमेदवार एकाच योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकतो. म्हणजेच उमेदवार बऱ्याच एक्झामसाठी करू शकतो, पण एका वेळेस एकच अर्ज तो सादर करू शकतो. आणि जर या अधिक योजनांसाठी करायचा असल्यास काय करायचं आहे, रजिस्ट्रेशनच्या अंती उमेदवाराला जो लॉग इन आय-डी प्राप्त होईल आणि पासवर्ड, त्याचा वापर करून डॅशबोर्डवरती जायचं आहे. म्हणजे तुम्ही डॅशबोर्डच्या टॅबवरती जायचं आहे. त्याच्यानंतर ॲप्लाय फॉर न्यू स्कीम या टॅबवर क्लिक करून इतर योजना संबंधित जर तुम्ही पात्र आहात, तर तुम्हाला ते काय करता येईल, भरता येईल बघा. त्याच्यानंतर तो फॉर्म तुम्ही डाउनलोड करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची आणखी एक सूचना आहे, की बघा, जे यू-पी-एस-सीची तयारी करतात, त्यांच्यासाठी जर तुम्ही दिल्लीमधून तयारी करत असाल, तर फक्त आणि फक्त यू-पी-एस-सीची तयारी करण्यासाठीची जी स्कॉलरशिप मिळणार आहे, म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षेचं या प्रशिक्षणासाठी जी चाळणी परीक्षा होईल, ती कुठं होणार आहे, त्यासाठी दिल्ली देखील सेंटर एक एक्स्ट्रा अवेलेबल असेल. फक्त यू-पी-एस-सीच्या प्रशिक्षणासाठी. म्हणजे महाराष्ट्र तर असणारच आहे, पण दिल्ली देखील त्यासाठी केवळ असणार आहे. त्यानंतर बघा, शासकीय सेवेत असणाऱ्या उमेदवारास ह्या प्रशिक्षणाचा लाभ, या योजनांचा लाभ घेता येणार नाही आहे. आणि म्हणून तुम्ही जर शासकीय सेवेत असाल, तर तुम्हाला हा लाभ उचलता येणार नाही. जर तुम्हाला या संदर्भात काही जाणून घ्यायचं असेल, फॉर्म भरायचा आहे, तर तुम्ही काय करा, या वेबसाईटला जाऊन भेट द्या आणि तुम्ही तुमचं यातून सर्व फॉर्म वगैरे भरू शकता. तुम्हाला तुमचं लॉग इन करू शकता ते या वेबसाईटवरनं. त्यानंतर बघा, की सर्वात महत्त्वाची आणखी एक गोष्ट आहे, की यासाठी कमाल वयोमर्यादा काय ठरवलेली आहे, 30 वर्ष ही काय ठरवलेली आहे, कमाल वयोमर्यादा ठरवली आहे. आणि दुसरी एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उमेदवाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न जे आहे, ते 8 लाखांपर्यंत असणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, तुमच्याकडे तहसीलदारानं दिलेला 8 लाखाच्या आत उत्पन्न असलेला दाखला त्यासाठी लागणार आहे.
तसंच बघा, जे TRTIच्या करिता योजनांसाठी फॉर्म भरणार आहेत त्यांच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे आणि ही देखील एक महत्त्वाची सूचना आहे. त्यानंतर बघा, आपण ओझरतं बघूया की याच्यासाठी पात्रता काय असणार आहे. तर UPSC, MPSC म्हणजे UPSCच्या प्रशिक्षणासाठी, राज्यसेवेच्या प्रशिक्षणासाठी कुठल्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. कोणत्याही शाखेची पदवी. त्यानंतर खास करून फक्त अभियांत्रिकीसाठी जर बघितलं म्हणजेच MES, महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस, या प्रशिक्षणासाठी जर तुम्ही अप्लाय करत असाल तर तुम्हाला कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून ती काय आहे म्हणजे अभियांत्रिकीची पदवी घेणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा, MPSCच्या विधी न्यायिक सेवा परीक्षा पूर्व म्हणजे ज्याला आपण JFMC म्हणतो, या परीक्षेसाठी देखील तुम्हाला काय असणं गरजेचं आहे, एखादी लॉची डिग्री तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर जसं आपण याच्या मागच्या व्हिडिओमध्ये देखील एका बघितलं होतं की गट ब आणि गट क सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी यासाठी देखील पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेली आहे. तर याच्या देखील नोटिफिकेशन आलेलं आहे. याची तारीख आहे 10 तारखेपासून याचा अर्ज भरण्याची तारीख आहे. ते तुम्ही 23 तारखेपर्यंत 23 ऑगस्टपर्यंत याची मुदत आहे. तुम्ही हा अर्ज यासाठी भरू शकताय. तुम्हाला जर याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर तो मागचा व्हिडिओ बघा. यामध्ये मी सर्व काही स्पष्ट केलेलं आहे. त्यानंतर बघा, SSCसाठी यासाठी देखील कोणत्याही शाखेची पदवी, IBPS, रेल्वे, नाबार्ड यासाठी देखील तुम्हाला कुठल्याही शाखेची पदवी लागणार आहे. TETसाठी जर तुम्हाला करायचं असेल शिक्षक पात्रता परीक्षा तर तुमचं D.Ed किंवा B.Ed उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. त्यानंतर तसंच बघा, पोलीस भरती, मिलिटरी भरती यासाठी देखील काय करणार काय शिक्षण लागणार आहे. पोलीस भरतीकरिता किमान इयत्ता 12वी उत्तीर्ण पाहिजे आणि सैन्य भरतीकरिता 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा, सर्वात महत्त्वाचा घटक येतो तो म्हणजे आपण यासाठी कोणत्या कागदपत्रांची आपणाला आवश्यकता राहील. तर पहिलं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं डोमासाईल सर्टिफिकेट लागेल तुम्हाला, रहिवासी प्रमाणपत्र, त्यानंतर जातीचं प्रमाणपत्र, त्यानंतर बघा की कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. हे केवळ TRTI करता म्हणजे TRTIच्या योजनांसाठी जे भरणार आहेत त्यांच्यासाठी हे असणं गरजेचं आहे, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. त्यानंतर 10वीचं गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र, 12वीचं गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र, पदवीचं गुणपत्र किंवा प्रमाणपत्र, तहसीलदार कार्यालयाचा 8 लाखापेक्षा कमी असलेला वार्षिक उत्पन्नाचा दाखला पाहिजे. 25-26 असं जर लिहिलेलं असेल तरी चालेल. त्यानंतर जर तुम्ही दिव्यांग असाल तर तुमच्या दिव्यांगत्वाचा दाखला असणं गरजेचं आहे. अनाथ असाल तर अनाथ असल्याचा दाखला गरजेचा आहे. आणि त्यानंतर नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र देखील तुमच्याजवळ जे सारथीसाठी अप्लाय करणार आहेत त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. काय, NCL नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र. आणि जे अमृत म्हणजे EWS मधून जे यासाठी अप्लाय करणार आहेत त्यांच्याकडे एक तर शाळा सोडल्याचा दाखला म्हणजेच LC किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट ज्यामध्ये जात नमूद आहे असे आणि त्याबरोबरच EWS सर्टिफिकेट असणं देखील गरजेचं आहे. बघा, या संदर्भात जर तुम्हाला काही अडचण निर्माण झाली आणि तुम्हाला जर टेक्निकल सपोर्टची गरज असेल तर हे स्क्रीनवरती दिसणारे नंबर तुम्ही स्क्रीनशॉट घ्या किंवा फोटो मारून घ्या आणि याद्वारे तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता. हे प्रत्येक संस्थांचे फोन नंबर आणि त्यांचा ईमेल ID आहे. तुम्ही याद्वारे त्यांच्याशी कॉल करून बोलू शकता. तर बघा, हे खूप चांगलं प्रशिक्षण असणार आहे आणि यातून तुम्हाला म्हणजे 72,000पासून ते 1,20,000 पर्यंतचा स्टायपंड, 1,20,000 पर्यंतचा स्टायपंड म्हणजेच विद्यावेतन मिळतं आणि त्याच्या प्लस तुम्हाला काय मिळतं, एखादा कोचिंग क्लासचं तुम्हाला कोचिंग फ्रीमध्ये मिळतं. बघा, गव्हर्नमेंट तुमच्यासाठी एवढे एफर्ट्स घेतं, तुम्ही देखील थोडं एफर्ट्स घेणं गरजेचं आहे आणि म्हणून आपण देखील या परीक्षेसाठी फॉर्म भरूया. सर्व उमेदवारांना मी परीक्षेसाठी शुभेच्छा देत आहे आणि तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे देखील मी आभारी आहे. हा व्हिडिओ तुम्हाला असल्यास शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेवटपर्यंत थांबल्याबद्दल धन्यवाद.